हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओत आपण काही किचन टिप्स बघणार आहोत ज्या आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खूप उपयुक्त अशा ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडलं तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। मिरचींचा ठेचा म्हणजेच खरडा बनवण्यासाठी आज आपण अगदी सोपी पद्धत बघणार आहोत। आज हा ठेचा आपण मिक्सरमध्ये न बनवता आपण तव्यावर बनवणार आहोत। त्यासाठी हिरव्या मिरच्या धुवून अशा पद्धतीने मधून चिरून घ्यायच्या आहेत। आता ह्या मिरच्या आपल्याला कोरड्याच तव्यावर किंवा अशा प्रकारे आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत। तर मंद गॅसवर आपल्याला ह्या अशा पद्धतीने भाजायच्या आहेत। यात तेल घालायचं नाही आहे। त्यानंतर यामध्ये आपण लसूण पाकळ्या घालणार आहोत। तर लसूण आणि मिरच्या आपल्याला अशा नरम होऊस्तर भाजून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्हाला दिसत आहे की मिरच्या आणि लसूण नरम होऊस्तर मी भाजून घेतला आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या तव्यावर काढून घ्यायचे आहेत। तर ॲल्युमिनियमचा तवा इथे मी वापरत आहे। तवा पण पूर्णपणे थंड आहे। त्यानंतर मी यावर मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला एखाद्या वाटीने ह्या मिरच्या आणि लसूण जो आहे तो आपण मस्तपैकी बारीक करून घेणार आहोत। मिरच्या लसूण अशा पद्धतीने आधी आपण गरम केल्या म्हणजे मिरच्या ज्या आहेत आणि लसूण पूर्णपणे नरम होतो आणि आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने हा जो खरडा आहे तो बनवायला अजिबात मेहनत लागत नाही। पटकन हा बारीक होतो। थंड तव्यावर आधीच आपण अशा पद्धतीने बारीक केल्या म्हणजे अजिबात घरभर याचा ठसका सुटत नाही आणि पटकनी बारीक पण होतो। आता यानंतर यावर आपल्याला तेल घालायचं आहे आणि गॅस इथे मी सुरू केलेला आहे। छानपैकी आता हा जो ठेचा आहे तो मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। नेक्स्ट टिपमध्ये आपण बघणार आहोत कितीही मोठ्या प्रमाणात लसूण सोलायचा असेल तर ही जी पद्धत मी आज तुम्हाला दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही जर हा लसूण सोलला तर अजिबात सोलायला वेळ लागणार नाही। तर सगळ्यात आधी पाकळ्या आपल्याला लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ह्या पाकळ्या गरम पाणी केलेल्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। आता हे पाणी जे आहे मी हे बऱ्यापैकी गरम केलेलं आहे। यामध्ये ह्या सगळ्या लसूण पाकळ्या मी टाकणार आहे। आता अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात जर लसूण सोलायचं असेल तर आपल्याला कमीत कमी गरम पाण्यामध्ये अर्धा तास ह्या पाकळ्या बुडवून ठेवायच्या आहे आणि अर्ध्या तासानंतर ह्या पाकळ्या आहेत त्यांची सालं जी आहेत ती नरम पडतात। कमीत कमी अर्धा तास अशा पद्धतीने ह्या पाकळ्या भिजवून आता मी ह्याच्या साली ज्या आहेत त्या तुम्हाला काढून दाखवते। अजिबात मेहनत लागत नाही, खूप वेळ पण ह्यात जात नाही। ऑलरेडी या नरम पडलेल्या आहेत आणि फक्त अशा पद्धतीने आपल्याला त्या सोलून घ्यायच्या आहेत की त्या लगेच निघतात। प्रमाणात ज्यावेळेस लसणाची आपल्याला गरज असते त्यावेळेस ही पद्धत तुम्ही वापरा। अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण लसूण भिजवून गरम पाण्यात भिजवून सोलतो त्यावेळेस याची सालं जी आहेत ही नरम पडून जातात आणि पटकनी सोलायला मदत होते। आता पुढच्या टिपकडे वळलेलो आहोत। हा रवा आहे, बारीक रवा जो आहे तो आपण डब्यामध्ये भरून बाहेर ठेवून देत असतो पण काही दिवसांनी याला अळ्या लागलेल्या दिसतात किंवा खराब झालेला दिसतो, जाळं लागलेलं दिसतं। असं होऊ नये यासाठी बरणीमध्ये भरल्या हा रवा जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। त्यामुळे हा रवा जो आहे तो खराब होत नाही, याला जाळं लागत नाही, अळी लागत नाही। रव्याप्रमाणेच जे खोबरं आहे ते पण खराब व्हायला लागतं। खूप दिवसाचं खोबरं जे आहे त्याची वाटी जी आहे ती आतून अशी बुरशी पकडल्यासारखी दिसायला लागते। खराब झाल्यामुळे आपण ह्या वाट्या ज्या आहेत त्या वापरत नाहीत। तर तसं होऊ नये यासाठी वाट्या आणल्या याला 1-2 थेंब खाण्याचं जे आपण स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो ते 1-2 थेंब याच्या आत टाकून ते पूर्ण वाटीला आतल्या साईडने चोळून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 1-1.5 महिना ही वाटी जी आहे ती अजिबात आपली खराब होत नाही, याला अजिबात बुरशी लागत नाही। तर ही पद्धत नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये 4 टिप्स दाखवल्या ज्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला खूप उपयुक्त ठरतील। मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा। चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।